मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। शरद पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हटलं होतं। त्यावर टीका करताना शिंदेंनी उभाटा आधीच लीन झालाय, आता काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे म्हणजे त्यांनी हार मानली का असा सवाल केलाय। शरद पवार यांचं काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन होतील हे विधान सेनेसंदर्भात असू शकतं असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत। पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे अडचणीत असले की मदत करणारा मी पहिला असेन असं म्हटलं होतं। त्याचा विचार करता शरद पवारांनी हे विधान केलं असावं असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत। कल्याण लोकसभेत शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरूच आहे। संपूर्ण 27 गाव संघर्ष समिती शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। संघर्ष समितीच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। उपस्थितीत प्रवेश केला आहे। संघर्ष समितीमध्ये ठाकरे गट, शरद पवार गट तसेच काँग्रेससह सर्व पक्षीय सदस्य आहेत। पुण्यातील राजकीय वातावरण भाजपच्या बाजूने असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। जनतेनं पुण्यात भाजपला निवडून द्यायचं ठरवलंय। आमचे विरोधक बावचळेल आहे, त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतायत, अजेंडा सेट करतायत, तसंच षडयंत्रही रचत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावात माजी आमदार स्नेहलता कोल्हेंशी चर्चा केली। कोल्हे अनेक दिवसांपासून नाराज असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कोल्हे यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी भेट घेतली। इतके दिवस प्रचारापासून दूर असलेल्या कोल्हे महायुतीच्या प्रचारात उतरतील अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली। त्यांचं समर्पण आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या